शंभराजे. चला तर स्टुडंट, आता आपण बघूया साइन कॉस टॅन थिटाचा टेबल विथ ट्रिक कशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं. चला तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, 0 ते 4 पर्यंत संख्या लिहून घ्यायच्या. 0 2 3 4 लिहिल्या, त्या अंडर रूट मध्ये घ्यायच्या सगळ्या आणि त्याला डिवाइड बाय 4 करायचं. आता हे झालंय, याला काय करायचं बघा, अंडर रूटची व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता बघा, आता 4च्या 0ला डिवाइड कोणती व्हॅल्यू केली तर उत्तर येते 0च येते. पण आता इथं अंडर रूट 2 म्हणजे हा 2चा स्क्वेअर आहे आणि 1चा स्क्वेअर 1च असतं. सो 1चा स्क्वेअर 1 आणि 4चा स्क्वेअर 2. म्हणजे बघा, आता अंडर रूट जर 4 असला तर व्हॅल्यू किती येते 2. म्हणजे काय, 2चा स्क्वेअर केला तर किती येईल 4 येईल. सो याला आता बघा इथे किती, 2चा 2 2 बे 1 बे आणि बे 2 4. बघा या व्हॅल्यू कमी केल्या, रिड्यूस केला आणि आता परत काय अंडर रूट 1, अंडर रूट 1चा 1च येतो. आता बघा 1 आणि 2चा रिड्यूस नाही होत, म्हणजे अंडर रूट 2चा रिड्यूस नाही, तो 0 पॉईंट असा म्हणजे 1 पॉईंट असा समथिंग येईल, म्हणजे पॉईंट मध्ये व्हॅल्यू येते. सो मग काय करायचं, त्याला अंडर रूट 2 घेतला. आणि आता बघा अंडर रूट 3, त्याचा पण पॉईंट मध्ये व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे तो घेतला अंडर रूट 3 आणि 4चा येईल तो 2. आणि बघा आता 1 4 1 4. सो 1 ची व्हॅल्यू किती येईल 1. मला व्हॅल्यू आता ही साइन थिटाच्या अँगल नुसार व्हॅल्यू आल्या सगळं. आता काय करायचं आपल्याला, ही जी व्हॅल्यू आता काय करायचं बघा, एक कडाची व्हॅल्यू इकडे शिफ्ट करायची. बघा क्रॉस घ्यायची, मला 1 ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करायची क्रॉस मध्ये असेल. सो 0 ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करायची 3 डिवाइड बाय 2. ही व्हॅल्यू इकडे शिफ्ट करायची 1 डिवाइड बाय 2 आणि सेंटरची व्हॅल्यू सेंटरला शिफ्ट करायची. सो 1 डिवाइड बाय अंडर रूट 2. आता काय करायचं, टॅन थिटा काय असतो, टॅन थिटा असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं. म्हणजे काय करायचं, या दोघांची डिवायडेशन 0ला कोणत्या संख्येने डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येते तुमची 0च येते. 0 येते. सो घेतली 0. आता बघा याचं डिवायडेशन बघा, 2 आणि 2 कॅन्सल झाला, राहिले काय 1 डिवाइड बाय किती आला अंडर रूट 3. सो 1 डिवाइड बाय अंडर रूट 3. आता बघा किती आहे, ए सारखी व्हॅल्यू म्हणजे पाडा येतो. सपोज 2 1 जा 2, तसं याची व्हॅल्यू किती येईल 1. आता याचं पण सिमिलर, 2 नी 2 ला केलं डिवाइड, डिनॉमिनेटरने डिवाइड करायचं, न्यूमरेटरला न्यूमरेटरने डिवाइड करायचं. तर आता बघा बेग बे आणि हे किती अंडर रूट 3. सो अंडर रूट 3. आणि बघा एकाला कोणत्याही संख्येने डिवाइड केला तर व्हॅल्यू काय येते, वी कॅन नॉट टॉक. सो अशा प्रकारे सांगितलं. सो अशा प्रकारे ट्रिकली तुम्ही ड्रॉ करा आणि पेपरच्या टायमाला पण काय करायचं, रफ पेज म्हणून बॅक साईडला अशा प्रकारे ड्रॉ करायचं. त्याच्याने काय होईल, तुमचा जो टाइम आहे आणि इफेक्टिव्हली जी ॲक्युरेसी आहे ती तुमची मेंटेन राहील आणि चांगल्या प्रकारे मार्क भेटतील. आता हे पेपरला तुम्ही सेकंदात 3 मिनिट किती 2 मिनिटं पण वेळ लागणार नाही तुम्हाला. अशा प्रकारे ड्रॉ करायचा म्हणजे तुमचे आन्सर चुकणार नाही. चला आता मग ट्राय करा आणि इम्प्लिमेंट करा.